नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा तालुक्यासाठी आराध्य दैवत असलेलं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमांचं एकार्थ प्रतीक मानलं येणारं श्रीमंत शेख मोहम्मद महाराज यांचा 328वा संजय समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। याचबरोबर 36वा पारायण सोहळा ही संपन्न होतो आहे। परंतु गेली अनेक वर्षांपासून श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा यांचा नारायण असलेला अश्व सध्या आजारी असल्या कारणानं त्याला रिंगणामध्ये धावणं अशक्य आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। या अनुषंगानं यात्रा कमिटीने आणि यात्रा कमिटीमधील कृषी अधिकारी संदीप बोदगे यांनी ही खंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी यांच्याशी बोलून दाखवली। त्याच दरम्यान अंकली कर्नाटक येथील चितोळे सरकार यांच्याशी त्यांनी संपर्क साधला। तत्क्षणी चितोळे सरकार यांनी त्यांचे अश्व हिरा आणि मोती ते श्रीगोंद्यामध्ये आणण्यास त्यांनी परवानगी दिली। ही परवानगी दिल्यानंतर काल रात्री हिरा आणि मोती हे दोन्ही अश्व जे संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या रिंगणामध्ये धावत असतात तेच अश्व खरं तर आता संत शेख मोहम्मद महाराज यांचा असलेला अश्व माऊली यांच्या जागी आता ते धावणार आहेत। यामुळे नक्कीच हा रिंगण सोहळा सर्वांसाठी भव्यदिव्य असणार आहे। तर दरवर्षी सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने महाराजांचा जो माऊली अश्व आहे या अश्वाचं रिंगण होतं आणि ग्रंथदिंडीचं आयोजन दरवर्षी केलेलं असतं। परंतु चालू वर्षी महाराजांचा माऊली अश्व हा आजारी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि आता त्याच्या प्रकृतीमध्ये पण सुधारणा होते। परंतु डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की या अश्वाला घेऊन चालू वर्षी त्याला विश्रांती असावी म्हणून कृपया रिंगण करू नये म्हणून मग श्रीगोंदा येथील सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव देवस्थान समितीच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ला पालखी सोहळ्यासाठी ज्या अश्वांना मान आहे असे कर्नाटक राज्यातील अंकलीचे चितोळे सरकार या अश्वांचा मान आहे। मग या कमिटीने त्यांना विनंती केली की असा महाराजांचा अश्व आजारी आहे आणि महाराजांचा समाधी उत्सव चालू आहे, तर मग अशा प्रसंगी जर आपले अश्व आले तर निश्चितच चांगला रिंगण सोहळा होईल आणि दोन्ही संतांच्या अश्व माऊलींचे अश्व आले म्हणजे माऊली आल्यासारखंच आहेत। त्यामुळे मग विनंती केली आणि त्यांनी तात्काळ त्यासाठी होकार दिला। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीमंत चितोळे सरकार अंकलीकर यांचे हे दोन मानाचे अश्व असतात। 1832 पासून ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून हे अश्व पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। श्रीगोंद्यामध्ये प्रथमच रिंगण सोहळ्यासाठी अश्वांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। शेख मोहम्मद महाराज यात्रा कमिटी यांच्यातर्फे निमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही अश्व रिंगण सोहळ्यासाठी इथं दाखल झालेलो आहोत। श्रीगोंदा साळवेसह दत्तक जगताप, दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीगोंदा अहिल्यानगर।